क्रांतीनगर उंटवाडी येथील खुनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना अवघ्या 12 तासात गुन्हे शाखा युनिट 1 ने जेरबंद करत कामगिरी केली आहे. 31 डिसेंबरच्या रोजी रात्रीच्या सुमारास 9:30 ते 10 वाजता रिजवान काझी, गणेश भावसर, शुभम मिरके, अरुण गवळी यांनी लक्ष्मण गारे याच्याबरोबर कोणत्या तरी अज्ञात कारणाने भांडण करून त्याला सप्तशृंगी मंदिराजवळ उंटवाडी रोड नाशिक येथे नेऊन त्याच्याकडील स्कूटीवर बळजबरीने बसून उंटवाडी ते मिलिंदनगर रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागील बाजूस असलेल्या भिंतीलगत लक्ष्मण गारे याच्या डोक्यात दगड घालून त्याला चिवे ठार मारलं. दीपक गारे यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 1/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 140(1)(3)(5) प्रमाणे 1 जानेवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेची पथके तयार करून मार्गदर्शन केलं. या अनुषंगाने सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाला गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस अधिकारी तसंच अंमलदार यांनी तात्काळ भेट दिली. पोलीस हवालदार प्रशांत मरकड, विशाल काठे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्ह्यातील हवा असलेला आरोपी शुभम मिरके तसंच त्याचे साथीदार हे फुलेनगर पेट्रोल भागात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनात हेमंत तोडकर, चेतन श्रीवंत, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, विशाल काठे, प्रदीप मस्ते, शरद सोनवणे, नाझीम पठाण, योगीराज गायकवाड, विशाल देवरे, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, राहुल पालखेडे, नितीन जगताप, विलास चारोस्कर, रामा बर्डे, सुकाम पवार, समाधान पवार यांची 2 पथकं तयार करून त्यांना फुलेनगर पेट्रोल पंचवटी येथे शोध घेण्यास सांगितले. यावेळी शुभम मिरके, अरुण वळवी तसेच रिजवान रईसुद्दीन काझी या तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गणेश भावसर याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. यातील नमूद आरोपींना पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, प्रवीण वाघमारे, प्रशांत मडकर, विशाल काठे, विशाल देवरे, प्रदीप मसदे, शरद सोनवणे, नाझीम पठाण, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, आप्पा पानवळ, समाधान पवार यांनी पार पाडली. मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 1/2025 या गुन्ह्यातील स्पॉटला माननीय पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सर यांनी व्हिजिट द्यायला सांगितली होती. तर आम्ही आमचा स्टाफ सर्व तिथं स्पॉटला व्हिजिट दिली. त्यानंतर कड सर यांनी 2 टीम रवाना करून पुढील आरोपितांचा शोध घेण्यास सांगितले होते. मला माझ्या गुप्त बातम्यानुसार माहिती मिळाल्याने शुभम नावाचा इसम आणि त्याचे साथीदार हे फुलेनगर, रोहिणीनगर या भागात आहे. ती बातमी मी आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर सर यांना दिली. त्यांनी 2 टीमला त्या गुन्ह्यातील आरोपितांचा तपास करायला लावला. त्या भागात आम्ही जाऊन तपास केला असता शुभम नावाचा इसम आणि त्याचे 2 साथीदार अरुण, रिजवान, काझी असे 3 जण ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता मुंबई नाका पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देत आहोत. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे, नाशिक.